नमस्कार. आज आपण सप्लाय आणि डिमांड शिकू. ज्याच्यामध्ये सप्लाय आणि डिमांड मार्केटमध्ये कसा वर्क होतो आणि त्या पद्धतीने आपण कशी ट्रेड फाइंड आउट करू शकतो, ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ओके. तर सप्लाय आणि डिमांड हे आपण अर्थशास्त्रात आपण शाळेमध्ये सुद्धा शिकलो आहे. ज्यावेळेला मार्केटमध्ये सप्लाय जास्त होतो, ओके, त्यावेळेला वस्तूंची किमती काय होतात? की कमी व्हायला चालू होतात. आणि ज्यावेळेला मार्केटमध्ये डिमांड वाढते आणि सप्लाय कमी होतो, त्यावेळेला काय होतंय, की मार्केटमध्ये वस्तूंची किमती ह्या काय होतात, वाढायला चालू होतात. कारण डिमांड वाढली, की वस्तूंची किमती वाढल्या, सप्लाय वाढला, की वस्तूंच्या किमती कमी झाल्या. मार्केटमध्ये आपण आता हेच पाहणार आहोत, की कशा पद्धतीनं मूव्हमेंट होते, काय होते. मग त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी ऐकलं असाल मार्केटमध्ये एक नेहमी असतो, तो काय असतो? झोन क्रिएट केलेला असतो, की त्या झोनमध्ये तुम्हाला नेहमी काय दाखवलं जातं, की हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, हा एक रेझिस्टन्स आहे. याला आपण रेझिस्टन्स म्हणू, याला आपण सपोर्ट म्हणू. ओके. तर ह्याच गोष्टीला आपण बघताना कसं बघायचं आहे, की हा जो आहे, हा सप्लाय आहे आणि हा जो आहे, हा डिमांड. नेहमी सप्लाय वर असतो, डिमांड खाली असतो. फक्त एवढंच डोक्यात ठेवा, हा सप्लाय, हा डिमांड. सप्लायला तुम्ही रेझिस्टन्स म्हणू शकता, डिमांडला तुम्ही सपोर्ट म्हणू शकता. ओके. आपण म्हणजे ज्याच्या त्याच्या हिशोबानं तुम्ही घ्यायचं आहे. मी नेहमी सांगताना सप्लाय आणि डिमांडच्या भाषेतच सांगतो. त्या पद्धतीनं तुम्ही पण समजून घ्या. आता पहा बघा, मार्केट नेहमी ज्यावेळेला खाली यायला चालू होतं, म्हणजे काय, मार्केट उतरत आहे. कारण का, तर सप्लाय खूप झाला होता. त्यामुळे मार्केटमध्ये वस्तूंच्या किमती उतरणारच ना. तर तशा पद्धतीनं ज्यावेळेला येतं त्यावेळेला मार्केट नेहमी असं ड्रॉप होतं. ओके. तर येऊन कुठे थांबतं? एक पर्टिक्युलर प्राइसला, की त्या प्राइसला की डिमांड खूप होणार आहे, सप्लाय तर पूर्णपणे कमीच होणार. तर या प्राइसला ज्यावेळेला मार्केट येतं, त्यावेळेला मार्केट परत चेंज होतं आणि तो जातो सप्लायकडे. म्हणजे किमती वाढायला लागतात, सप्लाय कमी पडत असतो. त्यामुळे परत एकदा या झोनला येतं. मग ज्यावेळेला सप्लाय आणि डिमांडमध्ये तुम्ही पाहताना मार्केट नेहमीच असं वर्क होत राहतं. म्हणजे खाली आल्यानंतर एक झोन क्रिएट असतो, त्या झोन नंतर परत तो सप्लायला जातो. सप्लायला गेला, परत डिमांडला यायचा प्रयत्न करणार. आणि ज्या वेळेला त्याच्यापेक्षा सुद्धा मागणी खूपच कमी झाली, म्हणजे अजून एक झोन क्रिएट होणार असतो. तो होणार असतो कुठे? समजा तुमच्या या इथे एक असा जंप करेल मार्केट, या इथे येईल, परत एकदा जंप करेल आणि तो खालच्या साईडला जातो. ओके. तर तुम्ही नीट जर बघितला तर मार्केट नेहमी डिमांड नंतर परत एकदा ड्रॉप करून डिमांड झोन जर तोडत असेल, तर मार्केट काय होतं, की एक सेकंड, मार्केटचा आता डिमांड झोन काय झाला, सप्लाय झाला. ओके. आणि मार्केट त्याच्या खाली एक नवीन झोन क्रिएट करणार, म्हणजे एक नवीन मागणी तयार झालेली आहे. ती म्हणजे कुठली? आपली डिमांड. ओके. डिमांडला पण इथे पेस्ट करतो. ओके. म्हणजे मार्केट परत एक डिमांड केलेला आहे आणि समजा मार्केटनं पुन्हा एकदा त्याची म्हणजे सप्लाय झोन तोडला. ओके. या झोनला समजा हा ब्रेकआउट केला, तर आपण काय म्हणणार आहे, की परत एकदा सप्लाय म्हणजे खूप कमी झालेला आहे, मार्केटची डिमांड वाढत चाललेली आहे. ओके. आता ही जी गोष्ट मी ड्रॉ केलेली आहे ना, ह्या गोष्टीचे 4 प्रकारे तुम्हाला वस्तुस्थिती दिसणार आहे. म्हणजे ते आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. त्याच्या अगोदर ही स्क्रीन क्लिअर करतो आणि नंतर मी तुम्हाला चार्टवर सुद्धा घेऊन जाईल. ओके. एक सेकंड. ओके. तर आता आपण समजा हा सप्लाय आहे आणि हा एक होता डिमांड. ओके. त्यांना आपण नाव पण ठेवू इथे. आणि हा डिमांड. आता काय होणार आहे बघा मित्रांनो, ज्या वेळेला मार्केट इथून ओके खाली आलं, हा, त्यावेळेला आपण याला काय म्हणतो, मार्केट ड्रॉप करत आहे. ओके.
मार्केट काय करत आहे, ड्रॉप करत आहे. आता ज्या वेळेला मार्केट या डिमांड झोन मध्ये खेळतं, ओके, त्यावेळेला आपण याला काय म्हणतो की मार्केट बेसवर आहे. ओके, त्यावेळेला मार्केट बेसमध्ये आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मार्केट परत झोन तोडून जातं त्यावेळेला काय म्हणतो आपण, याला ड्रॉप म्हणतो. तर बघा, मार्केटमध्ये चारच प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहेत सप्लाय अँड डिमांड साठी. त्यातले दोन आहेत ते कंटिन्युएशन साठी असतात, म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशन करण्यासाठी, आणि दोन असतात ते ट्रेंड रिव्हर्स करण्यासाठी, म्हणजे रिव्हर्सेबल. मग त्याला आपण जो बोलतो तो कंटिन्युएशन मधले ड्रॉप बेस ड्रॉप, रॅली बेस रॅली, आणि सेम तसे रिव्हर्सेबल असतं ते ड्रॉप बेस रॅली, रॅली बेस ड्रॉप. आता या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ज्या वेळेला समजा हा आता आपला आहे बेस, ओके, मार्केट ज्या वेळेला खाली येत असतं, ओके, त्यावेळेला इम्पल्स करेक्शन करत 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 ज्या वेळेला तुमच्या या एका डिमांडला पोहोचतं त्यावेळेला काय होतं, मार्केट एकदा त्याच्यामध्ये थोडस खेळतं, ओके, म्हणजे कन्सोलिडेट मोड म्हणू शकता तुम्ही किंवा साइडवेज म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर काय करतं, मार्केट ब्रेकआउट करतं खालच्या साईडला आणि त्याचं इम्पल्स करेक्शन कंटिन्युएशन मध्ये जातं. म्हणजेच काय, तर आपण एक सेकंड, मार्केट काय करत होतं, ड्रॉप करत होतं, ओके. तर मार्केट हे ज्या वेळेला ड्रॉप करत होतं त्याच्यानंतर एक आपण डिमांड झोनला, आपण ज्याला आता डिमांड प्लस बेस म्हणणार आहे, तर त्या बेसला काय करतं मार्केट, येऊन थांबतं, ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काय होतं, मार्केट पुन्हा ड्रॉप करतं. म्हणून आपण याला काय म्हणतो, ड्रॉप बेस ड्रॉप. आणि ही कंटिन्युएशन प्रोसेस आहे, त्यामुळे ही अशी तुम्हाला दिसणार की याला आपण काय म्हणतो, मार्केट कधी आल्यानंतर याची पहिली पॉसिबिलिटी एक झाली की ड्रॉप बेस ड्रॉप, म्हणजे मार्केट कंटिन्युएशन करू शकतं, ओके. सेम तसंच मार्केट ज्या वेळेला, हे डिलीट करतो, मार्केट ज्या वेळेला वरती येत असतं, ओके, त्यावेळेला मार्केट इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन, ओके, इम्पल्स केलं, करेक्शन केलं, परत इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स. आता याच्यामध्ये मार्केटनं काय केलेलं आहे, तर मार्केटने पहिल्यांदा केली रॅली, ओके, रॅली म्हणजे वर जाण्यासाठी. सेम तसंच त्याने पुन्हा काय केला, या इथे बेस मध्ये खेळला, ओके, बेस मध्ये खेळल्यानंतर पुन्हा काय केला, त्याने ब्रेकआउट केला आणि रॅली केली. हा सेकंड प्रकार आहे की मार्केट रॅली बेस रॅली करतं, जसं ड्रॉप बेस ड्रॉप तसंच रॅली बेस रॅली. म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धती यामध्ये दिसत आहेत मार्केट कंटिन्युएशनच्या, ओके, एक खाली जाण्याची आणि एक वर जाण्याची. हे कंटिन्युएशन मध्ये आपल्याला दोन्ही प्रकार दिसतात, ओके. पहिली हा आहे आता रॅली बेस रॅली. जसं ड्रॉप बेस ड्रॉप झालं तसंच रॅली बेस रॅली झाली, ओके. तर ह्याच पद्धतीनं आपण अजून एक ड्रॉ करूया आता, एक सेकंड, रिव्हर्सल पॅटर्न, ओके. रिव्हर्सल पॅटर्नला काय होतं, ओके, हा बेस आहे, ओके. त्यावेळेला मार्केट काय करणार आहे, पहिला येणार ड्रॉप करत, ओके. हा मार्केट ड्रॉप केला, बेस मध्ये आला, ओके, याच्यामध्ये थोडासा खेळेल तो, आणि त्याच्यानंतर तो काय करणार आहे, ड्रॉप बेस रॅली करणार आहे ना, तर ह्याच झोन मधनं तो परत एकदा वर जाणार, ओके. तर आपण याला काय करतो, ही आपली रॅली झाली, हा बेस झाला आणि हा झाला काय, ड्रॉप, ओके. सेम तसंच रिव्हर्सेबल, म्हणजे मार्केट ज्या पद्धतीनं खाली आलं होतं बेसला थांबला आणि त्याच्यानंतर त्यानं परत ट्रेंड रिव्हर्स केली, ओके. हीच गोष्ट रॅली बेस ड्रॉपला पण होती. म्हणजे काय होणार आहे इथं, मार्केट ज्या वेळेला खालून वर येत असते, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन, एक सेकंड याला थोडस साईडला, हा,
मार्केट ज्या वेळेला वर येत असतं, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स, त्याच्यानंतर या झोन मध्ये थोडा खेळतो, त्याच्यानंतर तो परत काय करणार आहे, ड्रॉप करायला चालू करणार आहे. ओके, तर ही इथं काय चालू होती, पहिली रॅली चालू होती, त्यानंतर ह्या बेस मध्ये आला आणि मार्केटनं पुन्हा एकदा काय केला की ड्रॉप केला, म्हणजे मार्केट काय झालं, इथून रिव्हर्स झालं, वरती गेलं आणि इथनं रिव्हर्स झालं. ओके, सेम तसंच ड्रॉप बेस रॅली मध्ये काय होणार आहे, मार्केट वरून खाली आलं, बेसला तटला आणि त्याच्यानंतर काय झालं, रॅली झाली. हीच गोष्ट आपण कंटिन्युएशन मध्ये काय पाहणार, ड्रॉप झाला, बेस मध्ये थांबलं आणि परत ड्रॉप. ओके, सेम तसंच रॅली झाली, बेस मध्ये थांबली, परत रॅली. ओके, हे 4 प्रकार तुम्हाला मार्केटमध्ये नेहमी पाहायला मिळतात आणि याच्यावर आपण ट्रेड कसे घ्यायचे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगेनच. पण तुम्ही हा बेसिक कॉन्सेप्ट खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करा. ओके, मी याचे आता काही तुम्हाला मी चार्टवर सुद्धा दाखवतो. ओके, आता ह्या इथे हलकासा झोन क्रिएट झालेला. ओके, मार्केट ज्या वेळेला वरून खाली आलं त्या ते आपला हा काय झाला, हा झाला सप्लाय. ओके, हा झाला सप्लाय, हा झाला डिमांड. मार्केटने इथनं काय केलं बघा, ड्रॉप केला, याच्यामध्ये थोडं खेळलं आणि त्याच्यानंतर काय केली, रॅली केली. रॅली केल्यानंतर परत इथं काय केलं, आपल्या बेसला थांबला आणि त्याच्यानंतर परत काय केलं, ड्रॉप केलं, परत बेसमध्ये खेळलाय आणि त्यानं काय केलंय, पूर्णपणे ड्रॉपच केला. ओके, तर ही जी गोष्ट आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला आता सगळेच प्रकार बघायला मिळतील. या इथे बघा, झोन थोडासा एक्सटेंड करतो हा. मार्केटने इथनं काय करत आली होती, रॅली करत आली होती, बेसमध्ये थोडासा थांबला आणि त्यानं काय केली, रॅली केली. म्हणजे तुम्हाला इथं रॅली, बेस, रॅली बघायला मिळाली, त्याच्यानंतर तुम्हाला रॅली, बेस, ड्रॉप बघायला मिळाला. सेम तसंच ड्रॉप, बेस, रॅली बघायला मिळाली, रॅली, बेस, ड्रॉप बघायला मिळाला. आता ड्रॉप, बेस, ड्रॉप बघायला मिळाला. म्हणजे तुम्हाला सगळे प्रकार चारीच्या चारी एकाच यामध्ये दिसत आहे. आता ही आहे 4 तासाची कॅन्डल, कॅनेडियन आणि जॅपनीज यांची पेअर आहे हा, याला आपण कॅड जेपीवाय म्हणतो. ओके, आणि हेच बघा, ह्या इथं अनेक त्याने झोन क्रिएट केला होता, जो मी इथे मार्क पण केला होता. ओके, ह्या मार्कला मार्केटने काय केले बघा, ह्या बेसला ज्या वेळेला इथे तटला त्यानंतर मार्केट ड्रॉप केलं. ओके, ड्रॉप करताना म्हणजे इथे काय झाली आपली, ही रॅली ड्रॉप झाली, हा बेस झाला आणि त्याच्यानंतर हा पुन्हा एकदा ड्रॉप, म्हणजे काय झालं, मार्केट कंटिन्युएशन डाऊनवर्ड्स आहे, म्हणजे डाऊन ट्रेंड चालू होती मार्केटची. ओके, त्याच्यानंतर एक झोन इथं क्रिएट झालेला आहे. ओके, ह्या क्रिएटला मार्केटनं काय केलं, ड्रॉप केला, इथं एक बेस केला क्रिएट त्याने आणि त्याच्यानंतर काय केली, इथं रॅली केली. ओके, सेम तशीच इथं जी रॅली झाली ती आपण ह्या झोनला जिथं बघितलं ना, इथंच रिॲक्ट झाले, म्हणजे इथं काय झाली, रॅली, बेस, ड्रॉप. ओके, आता आपण इथं अपेक्षा काय करू शकतो की मार्केट इथं काय करणार आहे, एक सेकंड, मार्केट ड्रॉप केलं होतं, तर ह्या इथं आपण काय पाहणार की मार्केटनं आता परत एकदा रॅली करू शकतं. ओके, तर ह्याच्यासाठी मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक हे पण दिला होता, ट्रेड पण दिला होता मी. एक सेकंड, ओके, या इथे बघा, ज्या वेळेला मार्केट खाली आलं त्यावेळेला पर्टिक्युलर ह्याच झोनला जो आपण इथं बेस तयार केला होता, हा जो मी 4 आवर पीओआय बनवला आहे, याबद्दल आपण नंतर कधीतरी शिकू. पण सुरुवात आता आपण कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे की झोन लेवलला जे 2 आपले कंटिन्युएशन आहेत त्याबद्दल आपण विचार करणार आहोत. ओके, तर ह्या झोनला मार्केटनं काय केलं, ज्या वेळेला आला त्यावेळेला इथनं जम्प केला, तर ह्या इथं आपण आता काय बघणार आहोत,
बाईंग साठी बघणार आहोत. ओके, बाईंग साठी बघणार आहोत. सेम तसंच या इथं काय झालं होतं, मार्केट ज्या वेळेला वरती जाऊन हा जो झोन आपण मार्क केला होता, या झोनला मार्केटनं काय केलं, ज्या वेळेला जाऊन इथं तटला, त्यानंतर थोडंसं इथं खेळलंय. ओके, मार्केट या बेसला तोडू शकला नाही. म्हणजे त्यानं काय करणार होता, परत हा ड्रॉप करणार होता. आपण पॉसिबिलिटीज दोन्ही पण पाहायचे. एक तर तो बेस तोडू दे किंवा रिटर्न करू दे. ज्यावेळेला त्याने रिटर्न केला, इथं रिटेस्ट केलाय बघा त्याने. ओके, जसं रिटेस्ट झालं आणि आपली ही लेवल ज्यावेळेला तोडले मार्केटनं, ही लेवल, त्यावेळेला आपण इथं सेलिंगसाठी खेळू शकतो. म्हणजे इथं आपल्याला पूर्णपणे कन्फर्मेशन आहे. मग आपण हा घेताना कधीही ट्रेड इथे मध्ये कुठेही घ्यायचं नाही, इथे घ्यायचं नाही, इथे घ्यायचं नाही, इथे घ्यायचं नाही. हे चुकीच्या पोझिशन्स आहेत, कारण इथून मार्केट अप जाणार की डाऊन जाणार कळत नाही. आपण नेहमी एंट्री घेताना या झोनवरच घ्यायची आहे आणि त्याचा स्टॉप लॉस इथे ठेवायचा आहे, ज्या वेळेला आपण सेलिंगसाठी विचार करतो. ओके, थोडीशी मी स्क्रीन परत एकदा क्लिअर करतो, तुम्हाला समजावून सांगतो. ओके, मार्केटला नेहमी आपण, समजा मी या इथे जर मी सेल घेतला होता, ओके, तर माझा खूप वेळ हा ट्रेड थांबून होता, की थोडं प्रॉफिटमध्ये जाते, पुन्हा लॉसमध्ये जाते, प्रॉफिटमध्ये जाते, पुन्हा लॉसमध्ये जाते. पण माझा एसएल नेहमी या झोनच्या वरतीच असणार. ओके, जसं ज्या वेळेला हा पूर्णपणे प्रॉफिटला जाईल, त्यावेळेला मी हा एसएल काय करणार, एक पर्टिक्युलर पॉइंटला वरती आणून ठेवून, जेणेकरून आपण याला एसएल ट्रेल म्हणतो. याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देईन. ओके, ज्या वेळेला हा एसएल वरती आला ना, त्याच्यानंतर मी काय करणार आहे, की प्रॉफिट असू दे, लॉस असू दे, मी त्याचा आता विचार नाही करणार आहे. का तर माझा टीपी असणार आहे, टार्गेट पॉइंट असणार आहे, तो हा झोन लेवल असणार आहे, जो याने इथे कंप्लीट केलेला आहे. आणि हे मार्केटमध्ये तुम्हाला नेहमीच असे दिसेल. आता ह्या वेळेला इथे ज्या वेळेला मार्केट आलं, त्यावेळेला मी इथं आता काय करणार आहे, एंट्री या पॉइंटला घेऊ शकतो मी. माझा एसएल असेल इथे कुठेतरी. मार्केट ज्या वेळेला हे वर जाण्याचा प्रयत्न करेल, ओके, तर माझा टार्गेट पॉइंट इथपर्यंत असणार आहे. पण मी याच्या एक 50% पर्यंत मी कुठेही मी बाहेर काढणार मार्केट. ओके, 50% साठी आपण विचार करायचा. खूप मोठं आपण प्रॉफिटसाठी बघायचं नाही, कारण आपले अकाउंट असतात छोटे. त्यासाठी छोट्या अकाउंटसाठी आपण जास्त लॉस सहन करणं पण योग्य नाही. ओके, तुम्हाला, मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. काही डाऊट असतील तर मला तुम्ही टेलिग्रामवर रिप्लाय करा. त्याच्या पद्धतीने मी पुन्हा एकदा ही गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करून दाखवेन. ओके, थँक यू सो मच.